वन विभागाच्या कार्यालयात धाडसी लुटीने खळबळ माजली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या 4 तासात दोघा लुटारूंना जेरबंद केलंय. या कारवाईत लुटीचा ऐवजही हस्तगत झाला. चोपडा रोडवर असलेल्या झाडांचे तोडलेले लाकूड गाडीत भरून घेऊन जाण्यासाठी सुबरान खान, अब्बास खान, जहागीर खान, दिलदार खान आणि भाऊ इब्राहिम दिलदार पठाण हे शिरपूर शहरातील खंडेराव मंदिराजवळ वन विभागाचे कार्यालयात पास बनविण्यासाठी आले होते. चालक जहागीर खान, दिलदार खान हे कार्यालयाच्या आवारात MH04 FZ 7737 क्रमांकाची कारसह थांबलेले होते. त्यांच्या गाडीजवळ 3 अनोळखी इसम आलेत आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. त्याला नकार मिळताच तिघांनी मिळून चालकाला हाताबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. बळजबरीने त्याच्या खिशातून 20,000 रुपये रोख, 10,000चा मोबाईल आणि MH04 FZ 7737 क्रमांकाची 6 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 6,30,000 रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने लुटून नेला. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी मुद्देमालासह चोरट्यांना जेरबंद केले आहे. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. दिनांक 7/11/25 रोजी सकाळी 11:30 वाजता सुमारास फिर्यादी जहांगीर खान, दिलावर खान, राहणार देवचीमळा, अख्तरबाद, मालेगाव हे शिरपूर शहरामध्ये चोपडा रोडवर झालेल्या वृक्षतोडीच्या संदर्भाने वन विभागाकडे पास घेण्यासाठी शिरपूर शहरात आलेले होते. शिरपूर शहरात वन विभागाच्या कार्यालयात हजर असताना 3 इसमांनी त्या ठिकाणी जाऊन जबरदस्तीने त्यांच्या खिशातील वरच्या खिशातून 20,000 रुपये व पॅन्टच्या खिशात असलेला मोबाईल आणि त्यांच्या इर्टिगा कारची चावी जबरदस्तीने घेतली आणि तिथून पोबारा केला. त्यानंतर सदर इसमाने फिर्यादीचा भाऊ इब्राहिम पठाण याच्या मोबाईलवर फोन करून तुला जर गाडी पाहिजे असेल तर 50,000 रुपये दे असे म्हणून गाडी घेऊन पसार झाले. फिर्यादीने पोलीस स्टेशन शिरपूर शहर येथे तक्रार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक श्री किशोर कुमार परदेशी यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने DB पथकाचे 4 वेगवेगळी पथके तयार केली. शिंदखेडा, नरडाणा, शहादा व शिरपूर या शहरामध्ये शोधार्थ 4 पथके पाठवण्यात आली होती. DB पथकाने 4 तास शितापीने यांचा पाठलाग करून तसेच CCTV फुटेज आणि मोबाईलचे लोकेशन घेऊन 3 पैकी 2 इसमांना शितापीने ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून मारुती इर्टिगा कार सुद्धा ताब्यात घेतली. त्यांना ताब्यात घेतले असता त्यांचे नाव विचारलं. त्यांनी त्यांचे नाव राकेश रावण कोळी तसेच विजय सुरेश निकुंबे, दोन्ही राहणार गुजर खुर्दे असे असल्याचे त्यांनी सांगितले. 3रा आरोपी पळून गेलेला आहे, त्याचा शोध आम्ही घेत आहोत. सदर आरोपितांकडून 1 इर्टिगा कार, 1 पोको कंपनीचा मोबाईल, 20,000 रुपये रक्कम रोख असा एकूण 6,30,000 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला असून सदर आरोपीपैकी आरोपी क्रमांक 2 विजय सुरेश निकुंबे याच्या विरुद्ध 2 गुन्हे पोस्टीला दाखल असून हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलेले असून त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नियंत्रणाखाली DB पथक पुढील तपास करीत आहे.